नमस्कार, मी सोहम शिर्के. आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण वरळीतल्या बीएमसी चॉल समोर आलोय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन देण्याकरता एसपी ग्रुप वरळी यांच्या अनुषंगाने काहीसे वेगळे उपक्रम राबवले गेलेत. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये ज्या घरात वास्तव्य केलं ते वास्तव्य म्हणजे ते राजघर, त्या राजघराचं वास्तव्य इथे त्याच जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी त्याचं काहीसे प्रतिकृती इथे उभारण्यात आली आहे. आपल्यासोबत बोलण्याकरिता एसपी ग्रुपचे काही कार्यकर्ते आहेत. आपण जाणून घेऊ नेमकं काय. तर सर, कशा प्रकारे आपल्याला म्हणजे ह्या उपक्रमासाठी आपण म्हणजे नियोजन केलं, काय प्रकारचं? दरवर्षी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही नवीन नवीन देखावे करत असतो. त्यांच्या वास्तू असतील, काही बुद्ध लेणी असतील, आम्ही आमच्या एसपी ग्रुप मार्फत आम्ही इथे दरवर्षी सादर करीत असतो. तसंच यावर्षी 135वी जयंती होती, त्यामुळे काहीतरी नवीन करण्याचा आमचा ध्यास होता. तर बाबासाहेबांचा लंडन येथील बंगला तो आम्ही यावर्षी इथे 25 फुटी इथे साकारत आहे. तरी सर्वांना नम्र विनंती, आपण 13 तारखेला 12 वाजता नक्की इकडे या. देखाव्याचं आम्ही सादरीकरण करणार आहे, तरी तुम्ही सगळे या. ह्या देखाव्यानिमित्त म्हणजे काय काय वस्तू वापरण्यात आल्या ते जरा कळेल का? आम्ही त्यामध्ये वापरलेत रिपा स्ट्रक्चरसाठी आणि प्लाय वगैरे वापरलेत. थर्मोकॉल डिझाईनसाठी, या ब्रिक्सच्या डिझाईनच्या पॅटर्नसाठी थर्मोकॉल आम्ही यूज केलेत आणि कलर वगैरे आम्ही डिसेंबर वगैरे कलर यूज केलेत. आणि असं देखील कळालंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 20 फूट उंच पुतळा देखील आकारण्यात येणार आहे. तोही देखील आपल्या शेजारीच राजवर्धन क्रीडा मंडळ आहे, आपलंच मंडळ आहे, त्यांनी यावर्षी जास्त केला की 35 फुटी स्मारक उभारलंय. त्यामध्ये 20 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा असणार आहे पूर्णकृती. आमचे पूर्वज म्हणता येईल किंवा आमच्या आधीची जी मंडळी आहे, म्हणजे त्यांनी हे कित्येक वर्षापासून इथे देखावा असतो. आता थोडंसं सोशल मीडिया आणि याच्यामुळे तांत्रिक गोष्टीमुळे हे जरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचे काही इन्स्टा स्टार आहेत, ते लोक प्रयत्न करतायत आणि तो लोकांपर्यंत चांगलं पोहोचतंय. याच्या पाठीमागचं पर्स्पेक्टिव्ह एवढंच की प्रत्येक हुतात्म्यांच्या जयंत्या होतात किंवा देवदेवतांच्या जयंत्या होतात, त्यांचं साजरीकरण होतं, पण त्यावेळी काय होतं की आपण पर्यावरणाचा विचार करत नाही. राजवर्धन क्रीडा मंडळ यंदा याच्या आधी पण वेगवेगळे देखावे बनवत होते. आपल्या बाबासाहेबांवरती, त्यांच्या जीवनावरती बऱ्याच इथे देखावे दाखवण्यात आलेत. यंदाचं मोटिव्ह एवढंच आहे की ज्या माणसाची कीर्ती जेवढी मोठी आहे तितकी उंच मूर्ती दाखवून आपण त्यांचं प्रेरणास्थानी ते आपल्या प्रेरणास्थानी आहेत असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न करतोय. याच्यामधले घटक बघायला पर्यावरणाचा विचार करून आपण त्याच्यात कागद वापरतोय आणि बांबू आणि कलर, या फक्त 3 गोष्टीवरती हा पुतळा उभा राहणार आहे. आणि हेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तो आता त्याची तयारी सुरू आहे अजूनही. आणि आमच्या पाठीमागे जे आपल्या पाठीमागे आहेत ते मेन सूत्रधार आहेत, म्हणजे ते आर्ट म्हणता येतं, ते आमच्या चाळीमध्ये मुलांमध्ये रक्तामध्ये आहे. त्यामुळे जसं एक बोलतो ना, आपल्या पाठीमागे एक बॅकबोन असतं, तसे भारत जाधव आणि त्याच्यात सुनील मर्चंडे आहे आणि इतर मोठी मुलं या मंडळाची जी आमच्यापेक्षा मोठी आहेत, त्यांनी ऍक्च्युली हा सगळा पुढाकार घेऊन लहान मुलांना एन्करेज करून आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की अगदी लहान मुलापासून ते वयस्कर माणसं सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि एवढंच नाही की फक्त आम्ही सगळे बुद्धिस्ट आहोत किंवा बाबासाहेबांचे फॉलोअर आहोत म्हणून नाही, तर या माणसांनी फक्त त्या कास्टसाठी नाही केलंय, अख्ख्या भारतासाठी केलंय. म्हणजे महाराष्ट्रातून त्याची उत्पत्ती झाली असेल, पण त्याचा प्रसार हा संपूर्ण भारतात झाला आणि त्याचंच प्रबोधन म्हणा किंवा त्याच्याबद्दलची माहिती म्हणा म्हणून आपण आपल्या इथे 20 फुटाची उंची असणारी ही मूर्ती आपण इथे तयार करतोय. कारण की ती उंची वरळीमधून मुंबईभर आणि तिथून महाराष्ट्रभर पोचावी म्हणून. आणि तुमच्यासारखे न्यूजवाले अशा गोष्टी टिपायला येतात, यात खरं तर तुमचे आभार. आणि ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, नुसतेच मूर्ती बघायला नाही तर त्यांचे आदर्श आणि त्यांची मेन मोटिव्ह काय होता तो आम्ही अजून ह्या चित्रातून दाखवणार आहोत. सो ते या 13 तारखेला रात्री दिसेलच. सर, असं हे 20 फूट उंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूर्ती आकारण्याचं नियोजन म्हणजे तुमचा विचार कसा काय आला? म्हणजे विचार ऍक्च्युली फक्त आमचा एकट्याचा नाहीये, तर हा संपूर्ण लोकांचा आहे. पण त्याच्या पाठीमागे एकंदरीत सगळ्यांचा विचार एवढाच वाटतो की त्यांची उंची आपण कधीच मापू शकत नाही. आम्ही 20 फूट पण हे आम्हाला झेपते तेवढं करतोय, कारण की त्यांच्या उंचीपर्यंत या जगात कोण पोहोचू शकत नाहीये, कोणीच पोहोचू शकत नाहीये. सो प्रयत्न एवढाच आहे की त्यांची जी काही त्यांचं प्रत्येक माध्यमातून लोकांपर्यंत जे काही सांगणं आहे ते आपण आता फक्त बॅनरवरती आणि चित्रामधूनच दाखवू शकतो.
फक्त एवढंच आहे की कला आणि त्या माणसाची उंची तुम्ही खालून बघा की तो माणूस किती उंच आहे. मग एवढाच प्रयत्न करायचा की अभ्यासातून म्हणा, शिक्षणातून म्हणा, किंवा त्या संविधानाला जी लोक जवळ मानतात, आपलं मानतात, त्याच्यातून म्हणा, बाबासाहेब सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. आणि ते फक्त एका कास्टचे नाहीये, ते सगळ्यांचे आहेत, ते सगळ्यांसाठी आहेत, हेच दाखवण्याचा हा उद्देश आहे. काय मजा आहे की आम्ही खूप वर्षापासून आता 40-50 वर्षापासून आम्ही एक नियोजनबद्ध आमच्या मंडळाचा कार्यक्रम असतो की त्या माध्यमातून जयंती तर झाली पाहिजे. तो आनंदाचा दिवस आहे, ऑफकोर्स आनंदाचा दिवस आहे, त्याच्याशिवाय आनंदाचा दिवस आम्हाला कुठलाच नाही. तर त्याचं हे धरून नुसतं आनंदच नाही, त्यासोबत सर्व पद्धतीचे म्हणजे शैक्षणिक कार्यक्रम असू दे, आर्थिक असू दे, सामाजिक असू दे, धार्मिक असू दे, तर ह्या सगळ्या पद्धतीचे आणि कलागुणात्मक असं आता म्हणजे असे आरास करून प्रबोधन होतं असं आम्हाला नाही, पण त्यातून प्रेरणा आम्ही देऊ शकतो समोरच्याला. प्रेरणा म्हणजे त्यांना अरे यार तिथे असं झालं, आपण एवढ्याला असे कार्यक्रम करू, तसे कार्यक्रम करू, आणि प्रबोधन 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 त्या माध्यमातून हा. तर इथे पण तसंच पद्धती कार्यक्रम आहेत. आम्ही मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही, आणि आनंदाचा तर ऑफकोर्स तो पार्ट आहेच, तो तर ते सोडताच येत नाही असा. तर अशा पद्धतीने संमिश्र असे कार्यक्रम आहेत. आणि त्यानिमित्ताने मग आता हे आमचा यांनी डिझाईन दिली, आमचा अथर्व पवारनी, आणि मग त्या डिझाईनवरती सर्व मिळून आम्ही काम करतात. आणि त्या पद्धतीने पुतळा तयार आहे. थोडा अजून त्याचं म्हणजे वरती चढवण, कारण तो 21 फुटाचा पुतळा आहे आणि तो वरती चढवायचा आहे. आणि त्यानंतर मग मला वाटतं 13 तारखेला आम्ही 13 तारखेच्या संध्याकाळी आम्ही तो ओपन करू हे पुरं सेट. अजून बरेचसे कामं बाकी आहेत, पण ते होऊन जाते. मला वाटतं उद्याच्या दिवसात पण होऊन जाते. आणि कसं चाळीचं संपूर्ण उत्सव लहानापासून महिलांपासून सगळेजण या म्हणजे मदतीसाठी आहेत, किंवा सर्व द्यायची मदत चालू आहे. अगदी लहानापासून आता माझं वय 63 आहे इथं बरेच जण असायचे की जे प्रत्यक्षात काम करतात. आमचा अशोक कासारे सगळे वयोवृद्ध असं तर कोणी जो इथे येऊन काम करतो, तर ही प्रेरणा निर्माण होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अशा प्रकारे राजवर्धन मंडळाने अभिवादन करण्यानिमित्त त्यांचा 20 फूट उंच पुतळा उभारण्याचं नियोजन केलंय. बघूया 14 तारखेला कशा प्रकारचा अजून उपक्रम राजवर्धन ग्रुप करते ते, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागेल. मी सोहम शिर्के, आपला महानगर मुंबई.